रागिणी, घराण्याचे पारंपरिक दागिने हे मागून मिळत नसतात। ते सासू स्वतःच्या इच्छेने सुनेला देते, जसे माझ्या सासूबाईंनी मला दिले। अगं मग तेच तर ती म्हणते ना, म्हणजे आता तूच सांगतेस ना की सासूबाईंनी म्हणजे माझ्या आईने तुला म्हणजे सून म्हणून सगळे तुला दिले, बरोबर ना? तिलाही तसंच वाटतं की आता तू हिची सासू म्हणून तू हे तिला द्यावेस, असं तिला म्हणायचं। हो, नाही, कारण या घराण्याची सून ही मावशी, मी जरा बाहेर चाललोय। काकीसने आत्ताच गोळ्या दिल्या, त्याच्यामुळे त्यांना जाग यायची नाही। परत जर जाग आली तर लक्ष द्याल काय? चालेल चालेल चालेल, थँक्यू। हरकत नाही, जाऊन हां. चल। साहेबा सर, काय झालं? काय कळलं काय? राधिका वहिनींकडे पण चौकशी केली, त्यांनी पण सगळं माझ्याच अंगावर ढकललं। हे काय पण करू ना, ऋषी सापडायला पाहिजे। आणि मला कमळीला हुडकायचंच आहे। होय ग, ते सगळंच खरं आहे। आता मला पक्की खात्री पडल्या, हे दोघं एकत्रच आहेत। म्हणजे एकदा ऋषी सापडला की नाही, कमळी लगेच सापडेल। अहो पण खरं त्यासने हुडकायचं तरी कुठं? टाइम तरी बघा किती झालाय तो। कुठं असतील ती? तोच प्रश्न पडलाय। मला सांग, तू कमळीला शेवटचं कुठं बघितलं होतंस? कॉलेजमध्ये। आणि नंतर मी घरला गेलो। अरे होय की, हे ऋषी बी कमळीला पिकअप करत तिकडेच जाते म्हटलं कॉलेजला। म्हणजे ते कॉलेजमध्ये हे चल चल आपण शोधूया, चल। अहो पण ह्या टायमाला ती कॉलेजमध्ये कशाला जातील? अगं ते बघूया की नंतर, कुठून सुरुवात तरी करायला पाहिजे का नको? चल जाऊया। बरं एक मला सांग, ती सरोज काकीचं काय आहे? अहो काय नाही, त्यासनी गोळ्या दिल्या आणि मालकीन बाईसने बी सांगितलं लक्ष ठेवायला। काय टेन्शन नाही। टेन्शन आहे ना? नाही. बरं चल चल पटकन। वहिनी, तुला अजूनही असं वाटतंय का की राजनची जी पहिली बायको होती ती अजूनही परत येईल, असं वाटतंय का तुला? हे बघ कामिनी, तू उगीच रागिणीच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस। या घराण्याचे पारंपरिक दागिने रागिणीला मिळणार नाहीत, हा विषय इथेच संपला। मला आता याच्यावर चर्चा नकोय। हा बोल घांजे। आई, तुम्ही मला नेहमीच फरक्याची भावना दिली हो। मला मान्य आहे। आई, मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन जरा वेळ आराम करा ना। ऋषी आला की मी लगेच तुम्हाला येऊन कळवेन। तुला माहिती आहे ना राधिका, ऋषी आल्याशिवाय मी झोपत नाही। कुठे राहायला काही कळत नाहीये। राधिका, एक काम कर ना, साहेबाला फोन कर आणि बघ, विचार कुठे आहेत। हो। वहिनी, हा वहिनी बोला ना। साहेबा, ऋषी कुठे आहे? नाही, आई खूप टेन्शनमध्ये आलेत। ऐका ना वहिनी, मी त्याच सगळ्या गडबडीत आहे त्याला शोधायच्या। आत्ता मॅडमना काहीतरी सांगा ना, मी नंतर फोन करतो तुम्हाला। हा ओके, चल चल। ओके ओके, हां। काय म्हणतोय? रस्त्यातच येतीलच इतक्यात। तुम्ही जा ना रूममध्ये आराम करायला। नाही, मी ऋषीसाठी थांबते। तुला सकाळी लवकर उठायचं असतं, तुझा आराम कर। निंगी आणि आयाची काय अवस्था झाली असत? निंगी वाट बघत असत। आया अजून झोपली असेल का नाही काय माहित। इथनं कसं बाहेर पडायचं? काय ग, अशी एकटी का बसलीस? चल उठ। दुसरं काय करू शकतोय? इथनं बाहेर बी जाऊ शकत नाही। मला आता नुसतं बाहेर जायचंय बस। हे बघ, मी काय तुला इथनं लगेच बाहेर काढू शकत नाही।
आय हॅव समथिंग फॉर यू. चल आपण एक गेम खेळूया. ही खेळ काय खेळ खेळायचा आहे काय? अरे मग दुसरं काय करू शकतो आता आपण? काय ऑप्शन आहे का? आणि छान बसल्या जागी खेळायचा खेळ आहे. मजा येईल तुला. तुझ्या छान कलागुणांना वाव मिळेल. म्हणजे गेमचं नाव आहे ट्रूथ अँड डेअर. सत्य किंवा धाडस. धाडस तुझ्याकडे आहे त्यामुळे सोपं जाईल तुला खरं तर. काय करायचं असतंय त्याच्यात? गुड क्वेश्चन. ही बॉटल आहे, ही आता मी अशी गोल फिरवणार. त्याच्यानंतर ह्याचं तोंड ज्याच्या बाजूला येईल त्याच्याकडे ऑप्शन आहे ट्रूथ किंवा डेअर चूज करण्याचा. हा बघ, तू जर का ट्रूथ निवडलंस तर तुला मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्यावं लागेल. आणि डेअर चूज केलंस तर मी सांगेन ते करून दाखवावं लागेल. सिम्पल. हे असला कसला खेळ असतं? मी नाही खेळत खेळ. अरे असतो असं काय, मजा येते. एकदा खेळून तर बघूया एक राऊंड. चल तू फिरव बघ बॉटल. फिरव ना. फिरव फिरव. सांगा आता, ट्रूथ का डेअर? डेअर. मला इथनं बाहेर काढा. ए काय बाहेर काढा बाहेर काढा. मी जे करू शकत नाही ते नाही सांगायचं, जे करू शकतो ते सांग. तू पण ना कमी. जाऊ दे, मी फिरवतो. बघ आता. येस, टेल मी, ट्रूथ की डेअर? ट्रूथ. बेस्ट. नाही नाही डेअर. हां डेअर डेअर. ओके. आता माझ्या बरोबर डान्स करायचा. डान्स?